नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. आज मी आलो आहे बघा सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक ह्या ठिकाणी. हे नेसरीमध्ये आहे. इथं आपण आलो आहे. इथं समोर महाराजांची प्रतिमा आहे. इथं एक मामा आहेत, साफसफाई करतात. भेटू आपण यांना, इथली माहिती घेऊ. नमस्कार मामा. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव महादेव मसू करडे. हां हां मी शहाण्णवकुळी मराठा आहे. हां शहाण्णवकुळी मराठा आहे बर. आणि जातीवंत हिंदू आणि शिवभक्त. हं. मी सावंतवाडी तरपण्याची या ठिकाणी राहतो हां. आणि ही सेवा मी स्वतः करतो. हे साफसफाई वगैरे तुमच्याकडे आहे सगळी सगळं इथं? सगळं टोटली. बर. मी सांभाळल्यामुळे हे सगळं चकाचक. हा, सगळे व्यवस्थित आहे इथं. हम्म. बरं, इथली काय माहिती मिळेल आम्हाला थोडी? म्हणजे इथं नेमकं काय आहे? अगदी सुरुवातीला 15 एप्रिल 1673 उमराणीला जत तालुक्यात जे पहिलं युद्ध झालं बलोल खानाचं, त्यावेळेला त्या ठिकाणी बलोल खान हारतो. हां दाती तृण धरून क्षमा मागतो की आम्हाला मारू नका, आम्हाला सोडून द्या, परत आम्ही तुमच्या वाटेला कधी येणार नाही. बर. त्यावेळेला महाराज रायगडावर राज्याभिषेकच्या तयारीत होते. त्यांना वेळ नव्हता. प्रतापराव गुजरांनी एक चूक केली. महाराजांची परवानगी न घेता बलोल खानाची केला. हं. त्याला सोडून दिला, तो निघून गेला. आणि हे 7 वीर हां विसोजी बल्लाळ, विठ्ठल शिंदे, विसोजी पिल्ले वासरे, सिद्धी हिलाल, कृष्णाजी भास्कर राऊत आणि सरसेनापती प्रतापराव गुजर, हां हे 7 वीर गडिंग्लज तालुक्यात सामनगडावर जाऊन थांबतात. हां आणि पुन्हा बलोळ खान 6 महिन्यानंतर बेळगावच्या दिशेने 20,000ची फौज घेऊन आपला कारवार सुरू करत 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 त्या निसरी खिंडीमध्ये येऊन तळ धरून बसला आणि आपल्या कारवाया परत सुरू केल्या. त्यावेळेला ही बातमी परत महाराजांना रायगडावर लागली हं. की बल्लोळ खानानं पुन्हा आक्रमण करून आपल्या कारवाया सुरू केल्या आणि तो निसरी खिंडीमध्ये येऊन तळ धरून बसला आहे. हं. तेव्हा लागल्यावर महाराजांनी प्रतापराव गुजरांना खास खलिता लिहिला की बल्लोळ खान निसरी खिंडीमध्ये येऊन तळ धरून बसला आहे, तेव्हा तुम्ही उपलब्ध सैन्यानिशी बल्लोळ खानाला गर्दीत मिसळून खलास करा, नंतर आम्हाला तोंड दाखवा, नाहीपेक्षा तोंड दाखवणे नाही. काय सला तह केलात, बरोबर. शिपाईगिरी केली, हां सेनापतीसारखे वागलाच नाही, असा त्या खलिताचा अर्थ होता. हां ज्या वेळेला हा खलिता सामनगडावर ह्या 7 वीरांच्या हातात पोचला, त्यावेळेला ती खलिता वाचल्यावर मग पिटून उठतात आणि जे घोड्याला टाच मारतात ते डायरेक्ट निसरी खिंडीमध्ये येऊन दाखल होतात आणि बल्लोळ खानाच्या 20,000 सैन्यांनी सरळ घुसतात. हल्ला करतात. मागचा पुढचा कुठलाच विचार ते करत नाही. एकदा बल्लोळ खानाला खलास करायचा. हां पण शेवटी काय, बल्लोळ खानाचे 20,000 सैनिक आपले 6 कुठं पुरला. एका तलवारीला 100 तलवारी भिडल्यावर. आणि शेवटी तो दिवस होता 24 फेब्रुवारी 1674 महाशिवरात्रीचा. त्या दिवशी या 7 वीरांची बलिदान गर्दी झाला या ठिकाणी. आणि बल्लोळ खानाच्या 7,000 सैन्यांची जी कत्तल केली ह्या 7 वीरांनी, 7 ते 8,000 7 ते 8,000 सैन्यांची या 7 वीरांनी कत्तल केली. हां त्यांचं रक्त ह्या पाठीमागच्या ओढ्या, रक्ताचे पाट वाहिले. डोळ्याला लागून जो ओढा आहे हा, रक्ताचे पाट वाहिले. बरोबर. समोर जे तो टेगणे बुरुज आहे, नाही दिसत ना इथून. हां त्या हां आहे, ठिकाणी दिसतो लांब मध्ये. बरोबर. त्या ठिकाणी दगडात उमटलेले घोड्यांच्या टापांचे ठसे आहेत. मावळ्यांनी तंबू बांधलेले ते निशाण त्या ठिकाणी अजूनही बघायला मिळतात. हा एक बुरुज, असाच बुरुज त्या कोपऱ्यात एक आहे. दोडीच्या मधले ओरिजिनल निसरी खिंड ही युद्ध झालेली जागा ही आणि 7 वीरांचं बलिदान झालेली जागा ही, असा निसरी खिंडीतला खरा आणि सत्य इतिहास आहे. बरोबर. धन्यवाद. धन्यवाद. थांबा इथं असंच. हां नमस्कार. परत कल्याण मस्त, सदा सुखी राहा. बघितलात मित्रांनो, असा इतिहास आहे आपला. दाखवेल तुम्हाला.
वीरात वीर दौडले सात. एक दोन तीन चार पाच सहा सात, सात तलवारीसह असं केलेलं आहे इथं. इथं समोर शिव मंदिर पण आहे, पहिला हे केलेली ओरिजिनल समाधी ओरिजिनल समाधी. ते जीर्ण झाल्यामुळे इकडे बसवले. ही समाधी प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी बांधलेली होती. ती जीर्ण आणि जुनी झाल्यामुळं शासनानं काढून इथं ठेवली. हां हां हां. 2007-8ला हे सगळं संपूर्ण नवीन बांधून 2009ला याचं लोकार्पण झालं. ते दगडात निशाण मोठ्या खांबावर निशाण दाखवले. त्या बारक्या दगडावर खांबावर बारक्या खांबावर जे निशाण दाखवले ते जसे बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, बैरजी नाईक, तर सेनापती प्रतापराव गुजर, शिवाजी महाराजांचे खास उजवा हात असणारे मावळे. मावळे. पोलिसांना कसे स्टार दिले लागतात हां. तसे महाराजांनी मावळ्यांनी दिलेल्या पदव्या बरोबर. असा नैसर्गिक हिंदीला खरं आहे. या प्रत्येक दगडावर मोडी लिपी आहे, पण ती आपल्याला कळू शकत नाही. नाही नाही. 400 वर्षापूर्वी बरोबर. ती इथं लावलेली आहे आणि ऊन वारा पाऊस जे जिजू होते नाही तरी पण हे आता जागतिक जागतिक हे होणार आहे प्रतापराव गुजरांचं. आता शासनाचे लोक येऊन मंत्र्यांचे सर्वे करून गेलेत, बघू कधी येतात आता. ठीक आहे ठीक आहे. पण आता जागतिक पर्यटक स्थळ होणार आणि झालंय, हां. पण तरी आता हे परत हे करणार. आता बघू काय करतात ते. इथं ते फोटो नाही घेतले, आता हे फक्त धुतलंय, पूजा करायची आहे. हां. हो का? महाराज राजे मुजरा